आलोचनी सुख झाले विठ्ठला बरवा तुहा माधवा माधवा बरवा तुहा पाहता लोचनी सुख झाले तुहा विठ्ठला बरवा तुहा माधवा तुहा माधवा बरवा तुहा माधवा सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवडी तुहा विठ्ठला बरवा तुहा माधवा बरवा तुहा विठ्ठला बरवा तुहा माधवा सर्व सुखाचे आदर बापर कुमा देवीवर सर्व सुखाचे आदर बापर कुमा देवीवर सर्व सुखाचे आदर बापर कुमा देवीवर तुहा विठ्ठला बरवा तुहा माधवा तुहा विठ्ठला बरवा तुहा माधवा ते आगर जय जय राम हॅलो हॅलो काय सांगू आता संतांचे उपकार काय सांगू आता संतांचे उपकार मग निरंतर जागती काय द्यावे त्यासी वावे उत्तराय काय द्यावे त्यासी वावे उत्तराय हे विश्वा पायी सहज बोलणे उपदेश सहज बोलणे
करून सायास काय द्यावे त्यासी व्हावे उत्तराय काय द्यावे त्यासी व्हावे उत्तराय हे हा पाय तू कामने वच देऊ एक तू कामने वच देऊ एक मज येते सांभाळीत काय द्यावे त्यासी व्हावे उत्तराय काय द्यावे त्यासी व्हावे उत्तराय हे वितो हा पाय जय जय Oh,
काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविते. काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेवितो हा पायी जीव थोडा. सहज बोलणे हित उपदेश, करुणी सायास शिकविते. काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेवितो हा पायी जीव थोडा. सहज बोलणे हितो उपदेश, करुणी सायास शिकविते. काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेवितो हा पायी जीव थोडा. तुका म्हणे वस धेनू एक चित्ती, तैसे मज येती सांभाळीत. काय द्यावे त्यासी व्हावे उतराई,
ठेवितो हा पायी जीव थोडा पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी दास पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केले स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तिची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचे अनुग्रह लागलो पावन झालो चराचरी वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्य सुसर्वदा काय माझी वाणी मानेल संतासी रैलो चित्तासी आपुलिया विठ्ठल विठ्ठल आपण उजनीपासून रानमसल्यापर्यंत आलेलो आहोत. आपल्याला पंढरपूरला जायचे. वाटचालीचं कीर्तन असल्यामुळं वेळ थोडी आहे तरी सुद्धा भगवंताला संतांना आणि तुम्हा सर्वांना नमस्कार करतो आणि सेवेला सुरुवात करतो. विठ्ठल विठ्ठल काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती काय द्यावे त्यासी व्हावे उतराई ठेवितो हा पायी जीव थोडा. वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार प्रथम नमस्कार त्या भगवंताला आणि दुसरा नमस्कार त्या संतांना. का? कारण त्या भगवंताने आपल्याला असा नरदेह दिलेला आहे. कशासाठी दिला म्हणाल तर देवे दिला देह भजना गोमटा तोया झाला फाटा बाधिकेचा. हा असा सुंदर नरदेह त्याचं चिंतन त्याचं भजन त्याचं स्मरण करण्यासाठी दिला आहे. म्हणून त्या भगवंताचे आपल्यावर उपकार आहेत. काय उपकार आहेत? दिले इंद्रिय हात पाय कान डोळे दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलावया वचन जेने तू जोडसी नारायण नासी जीवपण भवरोग. या भगवंताने आपल्याला असा नरदेह दिलेला आहे, इंद्रिय दिलेला आहेत, हात पाय कान असा मग सुंदर नरदेह दिलेला आहे. म्हणून प्रथम नमस्कार त्या भगवंताला बरं का. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची या. मग दुसरा नमस्कार संतांना. का? कारण त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका त्यांची जर आपल्यावर कृपा असेल मगच आपल्याला या सेवेचा विस्तार करता येतो बरं का. म्हणून दुसरा नमस्कार त्या संतांना बरं का. मग आता फक्त आपल्यावर भगवंताचे संतांचेच उपकार आहेत का? इतर कोणाचे आपल्यावर उपकार नाहीत का?
मग असा प्रश्न विचारल्यानंतर माऊली आपल्याला एक ओवी सांगतात. काय सांगतात? रवी चंद्रो घना वृक्षा नदी गावस सज्जना येथे पर उपकारा युगे युगे देवे न निर्मिता. आपल्यावर उपकार करण्यासाठी त्या भगवंतानी 7 जणांची निर्मिती केली बरं का. कोण आहे ते 7 जण? रवी चंद्रो घना वृक्षा नदी गावच सज्जना, अशा या 7 जणांची निर्मिती केली बरं का. मग या 7 जणांचे आपल्यावर काय उपकार आहेत? प्रथम रवी, रवी म्हणजे सूर्य बरं का. सूर्याचे काय आपल्यावर उपकार आहेत? प्रकाश देतो, विनामूल्य सेवा आहे, त्याचा अजून कोणाला बिल आलेलं नाही, म्हणून त्या सूर्याचे सुद्धा आपल्यावर उपकार आहेत बरं का. रवी चंद्रो, चंद्रो म्हणजे चंद्र, चंद्राचे आपल्यावर काय उपकार आहेत? चंद्र जे आपलं शेतातील कडधान्य आहे त्याला उगवण्यासाठी तो हातभार लावतो व तो आपल्याला शीतलता सुद्धा देतो, म्हणून त्या चंद्राचे सुद्धा आपल्यावर उपकार आहेत बरं का. रवी चंद्रो घना, घना म्हणजे मेघ, पाऊस, पावसाचे काय आपल्यावर उपकार आहेत? पाऊस पडतो तो उपकारासाठी, व्यक्तिगत भेद करत नाही की गरिबाच्या शेतात पडणार आमिराच्या नाही किंवा आमिराच्या पडणार गरिबाच्या नाही, असा व्यक्तिगत भेद करत नाही, म्हणून त्या पावसाचे सुद्धा आपल्यावर उपकार आहेत बरं का. रवी चंद्रो घना वृक्षा. आता वृक्षाचे काय आपल्यावर उपकार आहेत? तर वृक्षापासून आपल्याला 7 प्रकारचे फायदे आहेत बरं का. पत्र पुष्प छाया फळ त्वचा काष्ठ समूळ वृक्ष सर्वांगेस फळ सर्वाशी केवळ उपकारी, अशा हे 7 प्रकारचे फायदे आहेत बरं का. पत्र पुष्प छाया फळ त्वचा काष्ठ समूळ असे 7 प्रकारचे फायदे आहेत. किंवा आता उन्हाळ्याच्या सुट्टीत जर आपल्याला आंबे खायचे असतील तर आपण खालून धोंडा घेतो आणि त्या झाडाला मारतो, परंतु झाड काय देतो? तर कबीर महाराज म्हणतात की नीचे से मारे पत्तर उपल से फर देत असे. कोण देत असे? तो वृक्ष देत असे, म्हणून त्या वृक्षाचे सुद्धा आपल्यावर उपकार आहेत बरं का. रवी चंद्रो घना वृक्षा नदी का. आता नदी वाहते ते उपकारासाठी बरं का, आणि जर आपण नदीमध्ये स्नान केलं तर आपलं पाप जातं बरं का. असं मी नाही, माऊली सांगतात. काय सांगतात? का पीडित पाप ताप ओखित तिरीचे पादप समुद्रा जाय आप गंगे जैसे. गंगेत स्नान केल्यावर जसं पाप जातं तसं जर आपण नदीत स्नान केलं तर आपलं पाप जातं बरं का. म्हणून या नदीचे सुद्धा आपल्यावर उपकार आहेत. आणि व्यक्तिगत सुद्धा भेद करत नाही. गाय आली तरी सुद्धा पाणी पिते आणि वाघ आला तरी सुद्धा पाणी पितो, म्हणून त्या नदीचे सुद्धा आपल्यावर उपकार आहेत बरं का. क्रमांक नंबर 6 गाय. गायीचे काय आपल्यावर उपकार आहेत? आपल्या हिंदू धर्मात आपण गायीला गोमाता म्हणतो. ती पवित्र आहे, तिच्यापासून आपल्याला काय काय मिळतं? शेण मिळतं, दूध मिळतं, तिला होणारं वासरू मिळतं, असे बरेच फायदे आहेत, म्हणून त्या गायीचे सुद्धा आपल्यावर उपकार आहेत बरं का. क्रमांक नंबर 7 सज्जन म्हणजे संत बरं का. संतांचे काय आपल्यावर उपकार आहे ते महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतो. काय सांगू आता संतांचे उपकार काय सांगू आता संतांचे उपकार
मज निरंतर जागविते. तर संतांचे आपल्यावर काय उपकार आहेत, तर संत मज निरंतर जागविते, ते आपल्याला निरंतर जागा करतात बरं का. मग आता झोपेतून जागा करतात का, नाही बरं का. जीवन जगण्याचे दोन मार्ग आहेत, एक परमार्थ आणि एक संसार. आपण संसाराच्या ठिकाणी आहोत पण या परमार्थाच्या ठिकाणी नाहीत बरं का. म्हणून या परमार्थाच्या ठिकाणी आपण झोपलेलो आहोत, त्या ठिकाणी आपल्याला जागा करतात, आपल्यावर कृपा करतात, नवे नवे भगवंत प्राप्तीचा मार्ग दाखवतात. म्हणून त्या संतांचे आपल्यावर इतके उपकार आहेत बरं का. किंवा केले उपकार सांगू मी काय, बाप न करे ऐसे माय. जे मायबाप आपल्यावर उपकार करत नाहीत ते आपल्यावर संत बरं का करतात. मग मायबाप आपल्याला तर सांभाळतात, आपल्याला जीवन जगण्याचा मार्ग दाखवतात. मग मायबाप कसं काय, तर ज्याचा विषय नारायण झाले त्याला मायबाप कधीच आवडत नाहीत बरं का. पण मायबाप जे त्यांना भगवंताची सेवा करू देत नाहीत ते मायबाप त्यांना आवडत नाही बरं का. म्हणून त्या संतांचे आपल्यावर इतके उपकार आहेत. मग या इतरत्र 6 जणांचे आपल्यावर उपकार नाहीत का, यांचे आपल्यावर उपकार आहेत, पण त्या उपकाराला अखंडता नाही बरं का. कशी अखंडता नाही, रवी प्रकाश देतो पण तो दिवसातले फक्त 12 तास देतो बरं का, उरलेले 12 तास तो प्रकाश देत नाही, म्हणून त्याची सुद्धा अखंड सेवा नाही बरं का. म्हणून तो आपल्यावर उपकार करतो पण त्या उपकाराला अखंडता नाही. चंद्र जे कडधान्य आहे त्याला उगवण्यासाठी हातभार लावतो, शीतलता देतो, पण तो रात्री उगवतो, सकाळी तो नसतो. अजून आणि कुणाला सकाळी चंद्र दिसला नाही बरं का. म्हणून त्या चंद्राचे सुद्धा आपल्यावर उपकार आहेत पण त्या उपकाराला अखंडता नाही. क्रमांक नंबर 3, पाऊस पडतो तो उपकारासाठी, 10 तास पडेल 20 तास पडेल पण त्या उपकाराला अखंडता नाही, तो ओसरणार आहे म्हणून तो आपल्यावर उपकार करतो पण त्या उपकाराला अखंडता नाही बरं का. वृक्षापासून आपल्याला 7 प्रकारचे फायदे आहेत, तो इतका उपकार करतो. परंतु उन्हाळ्याच्या दिवसातच आपल्याला आंबे दिसतात बरं का. आंब्याच्या झाडावर जर आपण पाहिलं तर आपल्याला उन्हाळ्याच्या दिवसातच मिळतात, पावसाळ्यात हिवाळ्यात आपल्याला दिसत नाहीत. म्हणून तो आपल्यावर उपकार करतो पण त्या उपकाराला अखंडता नाही बरं का. नदी वाहते ते उपकारासाठी परंतु ती नदी सुद्धा आपल्यावर अखंड उपकार करत नाही बरं का. जर आपण नदी स्नान केलं तर आपलं पाप जातं पण शरीराने केलेलं पाप जातं, मनाने केलेलं पाप जात नाही. आणि शरीराने केलेल्या पापापेक्षा जास्त वाईट मनाने केलेलं पाप असतं बरं का. म्हणून हे जर आपल्याला घालवायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, नाम संकीर्तन साधन पै सोपे, नाम संकीर्तन साधन पै सोपे, पापे सुखे तो घरा नारायण. जर आपल्याला शरीराने केलेलं पाप आणि मनाने केलेलं पाप जर आपल्याला जळवायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, त्या भगवंताचं चिंतन करावं लागेल बरं का. नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे, न लगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. आपल्याला एका जागी बसायचे आणि त्या भगवंताचं चिंतन करायचं बरं का. आणि जर आपण असं केलं तर आपली जन्मोजन्मांतरीची पापे जळून जातात बरं का. म्हणून ती नदी सुद्धा आपल्यावर उपकार करते पण त्या उपकाराला अखंडता नाही बरं का. गाय आपल्या हिंदू धर्मात तिला पवित्र मानलं जातं पण महादेवाच्या त्या भगवान शंकराच्या श्रापामुळे तिचे जे मुख आहे ते अपवित्र आहे बरं का. आणि तिला मुखाने बोलता येत नाही म्हणून ती गाय सुद्धा आपल्यावर उपकार करते पण त्या उपकाराला अखंडता नाही बरं का. संत आपल्याला अखंड उपकार करतात. काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविते. ते आपल्याला निरंतर आपल्यावर उपकार करतात म्हणून आपल्यावर इतके संतांचे उपकार आहेत बरं का. म्हणून जर आता आपल्याला प्रश्न पडला असेल त्या उपकाराची आपल्याला उत्तरही करता येते का, तर तुकाराम महाराज अभंगाच्या 2ऱ्या चरणासाठी
काय द्यावे त्यासी वावे उतराई, ठेवी तो हा पाये जीव थोडा. जर आपल्याला त्या उपकाराची उतराई करायची असेल, आपण सोनं दिलं, चांदी दिलं, हिरे माणिक मोती काही जरी दिलं तरी ते थोडा आहे बरं का. आपला जीव जरी त्यांच्या चरणापाशी ठेवला तरी तो जीव कसा आहे, थोडा आहे बरं का. काय द्यावे त्यासी वावे उतराई, ठेवी तो हा पाये जीव थोडा. तो जीव सुद्धा थोडा आहे बरं का. म्हणून त्या संतांचे आपल्यावर इतके उपकार आहेत. मग काय केले संतांनी, त्यांचा अधिकार काय आहे. अरे ज्यांचं नाव घेतल्या घेतल्या यम सुद्धा थरथर कापायला चालू होतो. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम. मग त्यांचा अधिकार नसेल का. तरी सुद्धा रामेश्वर भट्टांनी तुकाराम महाराजांची परीक्षा घेतली बरं का. आणि परीक्षात त्यांना त्यांचा महिमा कळाला बरं का. त्याचं प्रमाण तुकाराम महाराजांच्या आरतीत आहे. तुके तुलनेसी ब्रह्म तुकासी आले, म्हणून रामेश्वरे चरणी मस्तक ठेवले. त्यांना संतांचा महिमा कळाला बरं का. संतांचा महिमा कसा आहे, संतांचा महिमा तो बहुदुर्गम, शाब्दिकाचे काम नाही तिथे. तरी सुद्धा अजून एक दृष्टांत द्यायचं म्हणाल तर शिवाजी महाराज तुकाराम महाराजांच्या भेटीसाठी गेले बरं का. भेटीसाठी गेल्यानंतर तुकाराम महाराजांचं कीर्तन चालू होतं. मग ते कीर्तनात बसली, कीर्तन ऐकू लागली. ते इतके हुशार होते परंतु त्यांची परिस्थिती गरीब होती बरं का. मग त्यांची गरीब परिस्थिती पाहून त्यांनी विचार केला आणि त्यांना एक नजराणा दिला बरं का. सोने चांदी हिरे मुके असा नजराणा भेट दिला. भेट दिल्यानंतर तुकाराम महाराजांनी तो नजराणा स्वीकारला नाही आणि छानसं उत्तर दिलं. काय दिलं, सोने रूप आमा मृत्यू के समान, माणिक पाषाण खडे जैसे. त्यावेळेस तुकाराम महाराज काय म्हणतात, तर जे सोन्याचं जरी तुम्ही आम्हाला रूप दिलं ते आम्हाला मेलेल्या माणसासारखं आहे, आणि हे जे तुम्ही सोनं चांदी देताय ते आम्हाला खड्यासारखं आहे बरं का. का, कारण त्यांचा विषय काय झालेला होता, तर नारायण झाले होता बरं का. विषय येतो त्यांचा झाला नारायण, न आवडे जनधन माता पिता. म्हणून त्यांना जन आवडलं नाही, धन आवडलं नाही, नवे नवे माता पिता सुद्धा आवडले नाहीत. मग का बरं आवडलं नाही, कारण त्यांना माहित होतं ज्यांच्याजवळ धन आहे त्यांच्याच पाठीशी जन आहे, ज्यांच्याजवळ धन नाही त्यांच्या पाठीशी जन नाही बरं का. मग माता पिता का आवडले नाहीत, जे माता पिता आपल्याला परमार्थ करू देत नाहीत, त्या भगवंताची सेवा करू देत नाहीत, ते संतांना आवडत नाही बरं का. म्हणून नावडे जनधन माता पिता. म्हणून संतांचा इतका अधिकार होता, संतांची इतके आपल्यावर उपकार होते. मग संत आपल्याला काय काय करतात, सायास करतात का आपल्याला काय करतात, ते अभंगाच्या तिसऱ्या चरणात. सहज बोलाने हिचा उपदेश आहे, सहज बोलाने हिचा उपदेश
काय द्यावे त्यासी वावे उतराई, ठेवितो हा पायी जीव थोडा. सहज बोलणे हित उपदेश, करून सायास शिकविते. ते सहज बोलतात बरं का, संत सहज बोलतात आणि सायास करून आपल्याला शिकवतात. काय शिकवतात तर त्या भगवंताचं चिंतन करा बरं का, त्या विठ्ठलाचं चिंतन करा. तुकाराम महाराज सांगतात की बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल नेसोसे मन झाले नेसोसे मन झाले परत माघारी महाराज काय सांगतात की बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवे भावे. बोलताना पाहता चलताना कुठलीही क्रिया करत असताना जर आपण त्या भगवंताचं चिंतन केलं तर आपला नक्कीच उद्धार होईल. म्हणून हाताने टाळी मुखाने नाम घ्या, एकदा त्या विठ्ठलाचं भजन करा. विठोबा रखुमा जय जय कुंडलिका वरदे आयुष्य श्री ज्ञानदेव राम सद्गुरु गणेशनाथ महाराज की काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती. काय द्यावे त्यासी वावे उतराये, ठेवितो हा पायी जीव थोडा. सहज बोलणे हित उपदेश, करून सायास शिकविते. काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेवितो हा पायी जीव थोडा. आपण उजनीपासून इथपर्यंत म्हणजे रानमसल्यापर्यंत आलेलो आहोत. 2 दिवसात आपण पंढरपूरमध्ये पोहोचतो. मग आपण ही पंढरीची वारी का करायची? संतांना रथामध्ये घेऊन, संतांना सोबत घेऊन आपण का जायचं? कारण गणेशनाथ महाराज आपल्याला काय सांगतात तर आली या संसारी देखील पंढरी, आली या संसारी देखील पंढरी, कीर्ती महाद्वारी टाकाचे भार टाकाचे भार देखिला साधुवानी साधुवानी पडली लुटी
गणेशनाथ महाराज स्वतः अभंगातून आपल्याला सांगतात की आलिया संसारी देखील पंढरी कीर्ती महाद्वारे वानू तुझी पताकाचे भार नामाचा गजर देखिला संसार सुफळ झाला. तर काय म्हणतात, आपण या जीवन मरणाच्या या फेरेत आलेला आहोत, या संसारात आलेला आहोत, म्हणून या जर आलाव तर आपल्याला त्या पंढरीची वारी करायची आहे बरं का. आणि जर केली तर महाद्वारापासून त्या वाळवंटापर्यंत आपली कीर्ती वर्णन होईल बरं का. कीर्ती महाद्वारे वानू तुझे. मग तिथे गेल्यावर आपल्याला काय दिसेल तर पताकाचे भार नामाचा गजर देखिला संसार सुफळ झाला. तिथे पताकाच्या भारच्या भार मिळतील बरं का. 5, 10, 50, 20 असं काय मिळणार नाही. तिथे भारच्या भार आपल्याला पताकाचे दिसतील बरं का. त्याची आपल्याला मोजमाप करता येत नाही. आणि सोबत नामाचा गजर आपल्याला मिळेल. रात्रंदिवस त्या भगवंताची सेवा करणारे आपल्याला संत मिळतील बरं का. आणि अशी सेवा भगवंताला आवडते बरं का. आवडे देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस. जर आपण रात्रंदिवस त्या भगवंताचं जर चिंतन केलं आणि अशी भक्ती त्या भगवंताला आवडते बरं का. हे चितोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची. म्हणून जर आपण पंढरीला गेलं तर आपल्याला तिथे संतांची भेट होते बरं का. होती संतांची या भेटी सांगू सुखाच्या गोष्टी. सुख कोणाजवळ आहे तर त्या संतांजवळ आहे, त्या भगवंताजवळ आहे बरं का. आणि संत आणि देव वेगळे नाही बरं का. देवते संत निमित्त त्या प्रतिमा. संत आणि देव समान आहेत बरं का. त्यांची फक्त प्रतिमा वेगळी आहे. आणि तुकाराम महाराज सांगतात की तुका म्हणे संत सुखाचे सागर मना निरंतर धनी येई. तुकाराम महाराज सांगतात की संत सुखाचे सागर आहेत. जर आपण त्यांच्यापाशी गेलं तर आपल्याला इतकं सुख मिळतं की त्याचे आपल्याला मोजमाप करता येत नाही बरं का. म्हणून आपल्याला त्या पंढरीला जायचं आहे बरं का. आलिया संसारी देखील पंढरी कीर्ती महाद्वारी वानू तुझी. आणि जर आपण त्या संतांच्या सेवेमध्ये त्या संतांच्या जवळ गेलो तर जशी गाय त्या वासराला सांभाळते तसे आपल्याला संत सांभाळतात बरं का. तुका म्हणे वस धेनू एक चित्ते तैसे मज येते सांभाळीत. जशी गाय त्या वासराला सांभाळते तसे संत आपल्याला सांभाळते बरं का. म्हणून ही पंढरीची वारी करायची बरं का. आणि पंढरीची वारी केल्यावर आपल्याला कोणते संत दिसतील, कोणत्या संतांच्या नामाचा आपल्याला गजर मिळेल तर ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, हरिचल श्री ज्ञानदेव गणेशनाथ महाराज की जय. नाथ गणेशनाथ 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 हे गणेशनाथ 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 बोला पुंडलिका वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु गणेशनाथ महाराज की जय. राम तुकाराम राम तुकाराम
काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविते काय द्यावे त्यासी व्हावे उतराई ठेवितो हा पायी जीव थोडा सहज बोलणे हित उपदेश करुणी सायास शिकविते काय द्यावे त्यासी व्हावे उतराई ठेवितो हा पायी जीव थोडा तुका म्हणे वत्स धेनू एक चित्ते तैसे मज येती सांभाळीत काय द्यावे त्यासी व्हावे उतराई ठेवितो हा पायी जीव थोडा. झालेली सेवा संत गणेशनाथ महाराजांच्या चरणी तुम्हा सर्वांच्या चरणी आणि माझे आजोबा वैकुंठवासी हरिभक्त परायण चंद्रकांत अण्णांबा डोकरे यांच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला विराम देतो. विठ्ठल जय जय. Thank you.
विठ्ठल जय जय विठ्ठल.